इराण इस्रायल युद्धाचा परिणाम आता थेट महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर दिसू लागलाय. नवी मुंबईतील JNPA बंदरात मालाने भरलेले हजारो कंटेनर अडकून पडले असून आयात निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. या कंटेनरमध्ये असलेला फळांचा माल सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा माल आता नवी मुंबईतील APMC बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. मात्र आखाती देशांमध्ये लाखो रुपयांना निर्यात होणारी हीच फळे आता स्थानिक बाजारात कवडीमोल दराने विकावी लागत असल्याने व्यापाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे. इराणने आयात आणि निर्यातीचे सर्व प्रवेश बंद केल्यामुळे एकही मालवाहू जहाज सध्या ये जा करत नाही. त्यामुळे JNPA बंदरातील आयात निर्यात व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान रमजान महिन्यात द्राक्ष, पपई, खजूर, केळी आणि खरबुजा यांसारख्या फळांना मोठी मागणी असते. मात्र युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने बाजारातील पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. व्यापाऱ्यांच्या मते युद्ध लवकर थांबले नाही तर पुढील काळात शेतकरी आणि व्यापार क्षेत्राला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. हे अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या वॉरमुळं फार मोठी गंभीर समस्या भारतापुढे उभं राहिलेली आहे. कारण आता रमजानचा महिना चालू आहे आणि रमजानच्या महिन्यामध्ये विशेषतः द्राक्ष, आंबा, डाळिंब, कलिंगड, पपैया, खरबुजा ह्या फळांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. परंतु नेमका रमजान महिन्यामध्येच हे युद्ध चालू झाल्यामुळं संपूर्ण भारताची निर्यात फ्रूटची सगळी संपूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की यंदा द्राक्षाचे जवळजवळ आतापर्यंत 200 कंटेनर जे JNPT उभे होते ते तिथून आता बाहेर काढावे लागलेले आहेत. 200 कंटेनर केळीचे होते ते आता बाहेर काढून ती केळी आपल्या मार्केटमध्ये विकावी लागलेली आहे. नंतर खरबूज आहे, वॉटरमेलन आहे, कांदा आहे, ह्या संपूर्णची निर्यात जी आहे ती थांबलेली आहे. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जो काही समुद्राचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये इराणचं वर्चस्व असल्यामुळं तिकडनं एकही शिप पास होत नाही आणि स्ट्रेट हॉर्मुझ म्हणणं जवळजवळ गल्फमधल्या 8 देशांना माल सप्लाय होत असतं. यामध्ये कुवेत आहे, इराण आहे, नंतर तुमचं सौदी अरेबिया आहे, दुबई आहे, बहरीन आहे, मस्कत आहे. त्याच्यामुळं तिथं कंट्रोल झाल्यामुळं रस्त्यामध्ये सुद्धा जवळजवळ 400-500 कंटेनर हे अडकून पडलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की सध्या द्राक्षाची निर्यात थांबलेली आहे, डाळिंबाची निर्यात थांबलेली आहे, केळीची निर्यात थांबलेली आहे, वॉटरमेलनची निर्यात थांबलेली आहे आणि विशेष म्हणजे आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आपल्या कोकणातल्या हापूस आंब्याची सुद्धा आवक फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू होणार आहे आणि ती जर निर्यात जर तोपर्यंत चालू नाही झाली तर त्याचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. कारण शेवटी यंदा आंब्याचं पीक हे फक्त 25% आहे आणि त्याच्यामुळं प्रोडक्शन कॉस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि जर निर्यात जर नाही झाली तर तो सगळा माल हा लोकल मार्केटमध्ये विकावा लागेल आणि तो कमी भावामध्ये विकावा लागेल आणि मग त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रोडक्शन कॉस्टचे जर पैसे आले नाहीत तर शेतकऱ्याला याच्यामधनं फार मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागेल.